रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती माणसं नेहमी समाधानातच असतात, समाधानामध्ये जगत असतात, वावरत असतात आणि आयुष्यात ते खुश असतात. दोस्तांनो, आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहत नसतं. ते न मागता सुद्धा मिळणार असतं. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग पछाडलं तरी मिळत नसतं. कारण दोस्तांनो, निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर असते. तुमच्या आणि तुमच्या समाधानाच्या मध्ये जर काही अडथळा असेल तर तो अडथळा म्हणजे आपल्या मागण्या असतात. म्हणून दोस्तांनो, शक्यतो मागण्या कमी ठेवायच्या. जेवढं आपल्याकडं आहे त्यात आपण समाधान मानायचं. कारण आपल्या मागण्या, आपल्या अपेक्षा या कधी संपत नसतात. आपली हाव कधी संपत नसते. आणि त्या हव्यासापोटी, त्या मागणीपोटी आपला प्रत्येक दिवस टेन्शनमध्ये जात असतो. म्हणून दोस्तांनो, जेवढं आहे त्यात समाधान माना. नक्कीच प्रत्येक दिवस आपल्याला आनंदाचा वाटेल. एकदा विचार करा. चला दोस्तांनो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला दोस्तांनो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सर्व सुंदर नाती आपण एखाद्याला किती चांगलं समजतो यावर अवलंबून नसतात, तर आपण गैरसमज किती व्यवस्थित हाताळतो यावर सुद्धा अवलंबून असतात. आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि मनापासून असणं गरजेचं असतं. दुसऱ्याच्या सावलीमध्ये तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही. स्वतःची सावली बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एकट्याला उन्हात उभं राहावं लागत असतं. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती करत असतो. पण जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा आपण काहीतरी नवीन शिकत असतो. वाहनाची पुढची काच कधी मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा, मात्र भविष्य काळाकडे विशाल नजरेनं बघा आणि पुढे जात राहा. ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळत असतात त्याच नात्यांना खरा अर्थ असतो. बाकीची नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझे असतात. एकटं राहिलं तरी चालेल, पण जिथं इज्जत नसते तिथं कधी जायचं नसतं. कृष्णाचं लग्न रुक्मिणी सोबत झालं होतं, पण आपण आजही कृष्णाला राधा सोबत जोडतो. ताकद नात्यात नाही तर ताकद प्रेमात असते. गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत काही लोकांना पचत नसते. बापाची प्रॉपर्टी नाही तर बापाची सावली सोबत असायला पाहिजे. कारण आईशिवाय घर अपूर्ण दिसतं, तर बापाशिवाय आयुष्य. शब्दातून दुःख व्यक्त करता आलं असतं तर अश्रूंची गरज भासलीच नसते. सर्व काही शब्दात सांगता आलं असतं तर भावनांची किंमत ही उरलीच नसती. ज्या माणसामुळे आपल्याला दुनिया कळाली
त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळणही पाहिली. कधी सोडली नाही त्यानं तुमची साथ. कारण बाप असतोच आपल्या जीवनाचा आधार. डोळ्यात न दाखवताही जो आभाळ एवढं प्रेम करत असतो त्याला वडील नावाचा राजा माणूस म्हणत असतात. आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका, कारण देव कधीच कोणाला विनाकारण बनवत नसतो. देव कधी कोणाचं वाईट करत नाही, पण कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय सोडत नाही. काळजी आणि वेळ त्याच लोकांना द्या ज्यांना आपल्या असण्यानं किंवा नसण्यानं फरक पडत असतो. कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही. वडिलापेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही. आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही. भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही. आणि बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही. म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्वाचं नाही. मनामध्ये कितीही दुःख असलं तरी चेहरा मात्र हसरा ठेवा, कारण दुनिया चेहरा पाहत असते, मन नाही. वेळ आणि परिस्थिती कधी सांगून येत नसते, त्यामुळे एखाद्यावर हसताना विचार करून हसावं. वेळ हा एखाद्या वाहत्या नदीसारखा असतो, कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीच परत येत नसतं. असंच वेळेचं पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नसते. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला. कधी कधी आपण काही लोकांचं भलं करण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यांना वाटतं की आपण त्यांच्या वाईटावर टपलो आहोत. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. जी व्यक्ती नातं टिकवण्यासाठी माफी मागायला तयार होत असेल ती व्यक्ती कधीच खोटं प्रेम करू शकत नाही.